तर हे दादा भेटले आम्हाला इथं. ते म्हणाले त्यांच्या तुमच्याची बाग आहे. लकीली ते भेटले आम्हाला. ते म्हणाले पपई देऊ का. मी म्हटलं आपण हात नसतो लावायचा खरा, शेतकऱ्यांची मेहनत असते. अहो आम्हाला फक्त हे फिरायला आनंद वाटतो. पपई दिली नाही दिली तर दुसरा मुद्दा. पण म्हटलं आज तरी कसं शिरावं आपण. हां ही का पडली, खराब झाली. हे याला मल्चिंग म्हणतात ना, याला मल्चिंग म्हणतात. आणि याच्यामध्ये एक ठिबक सिंचन केलं आहे. हां म्हणजे पाणी जास्त वाया न जाता. पाणी कसं आहे आमच्याकडं, काम भरपूर असतात. त्यामुळं काय होतं. तुमचं काय नाव. माझं नाव निळकंठ. अच्छा निळकंठ दादा भेटले काय. एखादा द्यावं. एक तयार देतो, एक कच्ची देतो, म्हणजे 2 दिवसात होईल अशी. योगायोगाने भेटतात माणसं. हां योगायोगाने भेटलो. आम्ही इथं आलो होतो शिरूरला. याच्याकडे चाललो आता. तर बुरुंजवाडी कुठे नाही का पुढे इथं. हां पुढे. आम्हाला हे असं फिरायला सुद्धा खूप छान वाटतं. बाकी गाव पुण्यातलं निगडीवरून आलो आम्ही. निगडीवर तिथे काय होतो. हां शहरात आता कामाच्या व्यापात जे आपलं असतं, हां शेतीत फिरायला वेळ नसतो, सुट्ट्या नाही, कामाचा ताण. आता आम्ही पण रिटायर्ड झालो म्हणून फिरतोय. अच्छा. नाहीतर एरवी कसं पोराबाळांची शिक्षण, बाकीचं कामं. एक पुरागलं की दुसरं आहेच. एक पोराला की दुसरं, मग आई वडील वृद्ध होतात. आता आम्ही तेव्हा यात आलो होतो, मुलं यंग झाले. तर मुलांची लग्न झाली, आपण थकलो. हां पण म्हटलं की असं कुठेतरी गेलं तर कधीतरी आयुष्यात काय बघायला मिळतं ना. आयुष्यात पहिल्या वेळेस आलं पपईच्या बागेत. मग काय होतं, पाणी जास्त वायाला जात नाही. 1 तास चालतं, 1 तासात सगळं भरून होतं. आणि इथं मुबलक पाणी सोडायचं म्हणजे तण माजतं. हां आहे खर्च, पण आता खर्चाला बी हां तण काढायचा बी खर्च होतो. हो